हाय हॅलो नमस्कार. क्रिएटर ऑफ दुर्गेशच्या पहिल्या ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलू पराठ्याची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग. नमस्कार मंडळी. आलू पराठ्यात पहिला पराठ्यामध्ये इन्ग्रेडियंट पहिलाच जाणारा ingredient म्हणजेच जातो तो म्हणजे बटाटा. बटाटा इथे आपण उकडून घेतलाय, त्याच्यावरच्या साली काढून घेतल्यात आणि एक परात घेऊन त्याच्यामध्ये बटाटे जे आहेत त्याच्यामध्ये आधी मीठ टाकलंय. बटाटा आणि मीठ हे एकजीव करतोय आपण. बटाटे जे आहेत ते आपण स्मॅश करायचे आहेत. त्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ह्याचे आपण मिश्रण घालणार आहोत. हे मिश्रण करताना तुम्हाला किती तिखट हवंय त्याच्यावर तुम्ही मिश्रण करताना मिरच्या टाका. पुन्हा एकदा सगळं एकजीव करायचं. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकणार आहोत आलं लसणाची पेस्ट. ते आपल्याला बाजारामध्ये मिळते. ती त्याच्यामध्ये घालायची आणि पहिलं म्हणजे आपण जी मिक्सरला ते देखील सर्व आपण पुन्हा एकदा एकजीव करून किती घ्यायचंय. तिखट हवंय त्याच्यावर डिपेंड असेल. मग आपण जे वाटण केलंय आणि आलं लसणाची पेस्ट ह्या दोन्ही गोष्टी आणि बटाटे हे एकजीव करून घ्यायचे, तुम्हाला चव घेऊन जेणेकरून तिखटपणा जो आहे तो सगळीकडे समान लागेल. मीठ देखील समान सगळीकडे लागेल. ही चव आहे ती प्रत्येक बाजूनी आपण ते पीठ जे आहे ते एकत्र करून घेणार आहोत. पीठ मळताना जर कुठे बटाटा स्मॅश करायचा राहिला असेल तो देखील करून घ्या, जेणेकरून बटाट्याच्या तिथे फोडी राहणार नाही. सगळ्या बाजून ते पीठ जे आहे ते एकजीव करायचं की जेणेकरून जे आपण वाटण केलंय जे आलं लसणाची जी. त्यानंतर एका पातेल्यामध्ये आम्ही तेल घेतलंय, त्यामध्ये मोहरी टाकली, 2 चमचे हळद टाकले. हे जे आपण फोडणी करतोय ते आपण जे आपण भिजवलेले पीठ आहे त्याच्यामध्ये घालणार आहोत. ते घातल्यानंतर पुन्हा एकदा जे पीठ आहे ते एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून आपण जे मिश्रण केलंय ते सगळं समांतर सगळीकडे लागेल. मळताना देखील हळू हाताने मळवा. मळताना जर कुठे बटाटे राहिले असतील स्मॅश करायचे ते देखील करून घ्या, जेणेकरून जेव्हा आपण पराठा लाटू तेव्हा त्याचं कुठे बटाटा वर येणार नाही. स्मॅश केल्यामुळे आपला जो पराठा आहे तो अगदी मऊ आणि लसलुशीत होईल.